कुरकुरीत डोसा कसा बनवायचा यासाठी मी इथे अडीच माप मी इथे तांदूळ घेतलेले आहे. नाही म्हटलं तरी आपलं हे मेजर ह्या मापाचं आहे. त्याच मापाने मी इथे एक भांडं इथे मी डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ. आता डोसा बनवायला आपल्याला शक्यतो जाडा तांदूळच घ्यायचा. जेवढा डोसा तुम्हाला कुरकुरीत पाहिजे तेवढा डोसा आपल्याला करण्यासाठी जाडा तांदूळ जास्त घ्यायचा. आणि कमी जर आपल्याला डोसा कुरकुरीत असेल तर कमी मेजर घ्यायचं. पण मी इथे 2.5चं घेतलेलं आहे. 2.5 माप मी ह्या भांड्याने जाडा तांदूळ घेतलेला आहे. आणि त्याच मेजरने मी इथे एक भांडं मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. आपल्याला त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत. डोसा कुरकुरीत होण्यासाठी मी इथे थोडे पोहे घेतलेले आहेत, जाडा पोहा. तो पोहा आपल्याला कुरकुरीत डोसा होण्यासाठी इथे घेतलेला आहे. तर तो आपल्याला इथे आत्ता त्याच्याबरोबर भिजत घालायचं नाही आहे. ते ज्यावेळी आपण बॅटर तयार करतो त्यावेळी आपल्याला धुवून स्वच्छ दळून घ्यायचे आहेत तांदळाबरोबर. इथे मी थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे, अगदी थोडीशी ते मूग डाळ घेतलेली आहे. जेमतेम 2 चमचे मूग डाळ होईल. आणि थोडी इथे आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. चणा डाळ मी घेतलेली आहे, मूग डाळीच्या दुप्पट घेतलेली आहे. नाही म्हटलं ते 4-5 चमचे ही आपली चणा डाळ आहे, ती पण मी त्या डाळीमध्ये घालून घेते. आणि मुगाची डाळ पण मी घालून घेते. आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ पहिल्यांदा आपण धुवायला घेऊया. स्वच्छ पाण्याने 2 वेळा चांगले व्यवस्थित धुवून पाणी घालून घेऊया. आता मी तांदूळ धुवायला घेते. तांदूळ आपल्याला चांगले 2 वेळा तरी ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपले तांदूळ धुवून झालेले आहेत. आता तांदळाच्या वरती पाणी येईल एवढं असं आपल्याला 4-5 तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत. जेमतेम आपल्याला 4-5 तास तरी झालेले पाहिजे. आता मी डाळ घेते धुवायला. डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे. त्यामध्ये मी आता जरा पाणी घालून ठेवते. डाळ पण आपल्याला नाही म्हटलं तरी 4-5 तास आपल्याला भिजत घालायची आहे. 4-5 तासानंतर आपल्याला ती बारीक करायला घ्यायची आहे. आता हे दोन्ही मी झाकून ठेवते आणि 4 ते 5 तास झाल्यानंतर ते आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता आपले 5 तास झालेले आहेत. डाळ भिजत घातलेल्याला आपल्याला 5 तास होऊन गेलेले आहेत. आता आपल्याला हे वाटण करायचं आहे. मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. शक्यतो डाळ आपल्याला बारीकच करायची आहे आणि बारीकच वाटून घ्यायची आहे. प्रथम मी डाळच घेते, त्यानंतर आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहेत. दोन्ही तांदूळ आणि डाळीला आपले 5 तास होऊन गेलेले आहेत. आता मी बारीक करायला घेते. आता आपण ही डाळ पूर्णपणे बारीक करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ती आता बारीक झालेली पण आहे. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता व्यवस्थित आपण एका भांड्यात काढून घेऊया. पूर्णपणे आपली व्यवस्थित बारीक झालेली आहे. आता आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहेत. तांदूळ बारीक करताना आपल्याला त्यामध्ये 2 बॅचला आपल्याला तांदूळ दळून घ्यायचे आहेत. थोडे पोहे घालून घ्यायचे आहेत. पोहे शक्यतो मी भिजत घातलेले नाही आहेत. आता दळतानाच ते आपल्याला धुवून स्वच्छ तांदळाबरोबरच घ्यायचे आहे. 2 बॅचला आपल्याला तांदूळ घेणार, त्याच्यामध्ये आपल्याला थोडे पोहे घालून घ्यायचे आहेत. प्रथम मी पोहे घालून घेते. आणि तांदूळ घालून घेते मी. तांदूळ पण आपल्याला बारीक असेच करून घ्यायचे आहेत. जशी डाळ आपण बारीक केलेली आहे तसे तांदूळ पण बारीक सरच घ्यायचे आहेत करून मिक्सरला. झालेले आहेत. आता ते डाळीमध्येच आपल्याला ते तांदूळ पण बारीक केलेले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बॅचला पण आपल्याला राहिलेले हे पोहे जे धुवून घेतलेले आहेत ते पूर्ण सगळे घ्यायचे आहेत. दोन्ही बॅचला मी निम्मे केलेले होते पोहे. आता हे सगळे मी घालून घेते
आणि बारीक वाटून घेते. तांदूळ आपले हे पूर्णपणे व्यवस्थित बारीक झालेले आहेत. आता हे पूर्ण मी सगळं काढून घेते आणि मिक्स करते व्यवस्थित. आता हे व्यवस्थित मी एकसारखं व्यवस्थित आता हलवून घेते, पूर्ण मिक्स करून घेते व्यवस्थित चांगलं. आपल्याला साखर पण पिठी साखर घालायची आहे, पण ती आत्ता नाही. जेव्हा आपण डोसे करायला घेऊ त्यावेळी आपल्याला नाही म्हटलं ते अर्धा चमच्याच्या वरती थोडी साखर पिठी साखर घालून घ्यायची आहे. त्यामुळे कसे डोसे अगदी व्यवस्थित खरपूस तांबूस असे दिसतात, व्यवस्थित चांगले, अगदी कुरकुरीत, अगदी व्यवस्थित होतात. कुरकुरीत होण्यासाठी आपण पोहे पण घेतलेले आहेत. पोह्याने कसं आपले डोसे कुरकुरीत होतात आणि साखरेने जरा सोनेरी गोल्डन कलर व्यवस्थित येतो. आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि व्यवस्थित आता आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. आता हे नाही म्हटलं तरी आपल्याला 10 ते 12 तास फॉर्मॅट होण्यासाठी ठेवायला लागेल. 10 ते 12 तास झाल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या दिवशी डोसे काढायला घ्यायचे आहेत. आता ह्याचे तुम्ही कुरकुरीत व्यवस्थित डोसे करू शकता किंवा मसाला डोसा पण यासाठी हा फॉर्मॅट आपण वापरू शकतो. आता 12 तास नाही म्हटलं तरी 12 तास आपल्याला हे फॉर्मॅट होण्यासाठी ठेवायचं आहे रात्रभर. व्यवस्थित आता झाकून ठेवते मी. मसाला डोसा बनवायचा आहे, त्यासाठी आता मला डोशाची भाजी बनवायची आहे. पहिला आपण मसाला तयार करून घेऊया त्या भाजीचा. तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये पॅन गरम पूर्ण झाल्यानंतर मी थोडं तेल घालते. तेल पूर्ण गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी पूर्ण आपल्याला तडतडून द्यायची आहे. मोहरी आता आपली व्यवस्थित पूर्ण तडतडली आहे. त्यात आम्ही जिरा घालते. जिरा पण व्यवस्थित फुलवून घ्यायचं आहे. जिरा पूर्ण व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा घेतलेली आहे उडद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा चणा डाळ घ्यायची आहे. ती खरपूस त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा चिरून घ्यायचा. इथं शक्यतो मी लांबडाच चिरलेला आहे कांदा. मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत. कांदा पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला खालीवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लांबडा कांदा इथे चिरलेला घेतलेला आहे मी. तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्यात आपल्याला मसाल्यामध्ये हिंग घालायचं आहे. चिमूटभरच घालायचं आहे, हिंग जास्त घालायचं नाही आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे. मिरची इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. नाही म्हटलं तरी इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आपण घालून घ्यायचं आहे. इथे मी 3-4 पानं कढीपत्त्याची घातलेली आहे. खालीवर व्यवस्थित फोडणी आपल्याला मसाला जो आहे तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला हळद घालायची आहे. हळद पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्ये. हा आपला डोशाचा मसाला तयार झालेला आहे. अजून जरा व्यवस्थित मी खालीवर परतून घेते. आणि स्मॅश केलेले जे बटाटे आहेत, मी ते 4 बटाटे घेतलेले आहेत. ते स्मॅश केलेले आहेत. आता इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. ते स्मॅश करूनच घेतलेले आहेत, बॉईल करून. आणि आता मी इथे हे बटाटे घालून घेते. बटाटा पूर्ण व्यवस्थित मी खालीवर करून घेते. आता आपल्याला नाही म्हटलं तर ह्या डोश्यासाठी भाजी जरा व्यवस्थित आता ओलसरच लागते. त्यामुळे त्यासाठी मी जरा थोडं पाणी घालणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे. आता मी इथे थोडंसं पाणी घालते. पाणी घातल्याने कशी भाजी जरा थोडी ओलसर होईल. आणि थोडी जरा ओलसर भाजी डोशाला असली की मसाला डोसा अगदी व्यवस्थित चांगला लागतो. आता मी इथे झाकण ठेवून देते. आता इथे मी 5 मिनटं वाफ देते झाकण ठेवून. 5 मिनिटांनी हे झाकण काढून घेते आणि भाजी खालीवर करून घेते. अगदी छान, अगदी व्यवस्थित आपली भाजी चांगली व्यवस्थित शिजलेली आहे. आता मी चवीनुसार मीठ घालते.
आता तुम्ही इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. आणि खालीवर जरा करून घेते जरा. आणि ते मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते. आता आपली ही मसाला डोशाची भाजी तयार झालेली आहे. आता मी 1-2 मिनिटांनी गॅस घालवते. छान अगदी व्यवस्थित मस्त अगदी छान अगदी चविष्ट अगदी भाजी आपली होणार आहे. त्यात आपल्याला मसाला डोशावर आपल्याला स्प्रेड करून मसाला डोसे काढायचे आहेत. छान आपल्याला भाजी तयार झालेली आहे. आता गॅस घालूया आपण. हां, आता हे आपण ठेवलेले जे बारीक केलेलं होतं आपण बारीक जे रात्री करून ठेवलं होतं ते नाही म्हटलं तरी 12-13 तास आता हे आपलं कन्सिस्टन्सी चांगली व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि 12-13 तास आपण फॉर्मॅट करायला ठेवलं होतं. आता ही आपल्याला डोशासाठी कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे. आता परत पुन्हा काय आपण पाणी घालायची गरज नाही आहे. चांगलं 12-13 तास व्यवस्थित आपलं हे फॉर्मॅट झालेलं आहे. नाही म्हटलं तरी मी 13 तास तरी होऊन गेलेले आहेत. आता आपल्याला डोसे काढायला काय हरकत नाही आहे. आणि आपण त्याचवेळी पीठ दळतानाच आपण मीठ घालून ठेवलं होतं. आता काय मीठ घालायची गरज नाही आहे. आणि त्याचा कलर येण्यासाठी मी इथे 1 चमचा पिठी साखर घेते. आता हे पूर्ण मी व्यवस्थित खालीवर ढवळून घेते. पिठी साखरेने कसे आपल्या त्या डोशाचा कलर अगदी व्यवस्थित चांगला होतो आणि डोसे पण चांगले कुरकुरीत व्यवस्थित होतात. आता आपण इथे डोसे तयार करायला घेऊया. तवा ठेवून मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. शक्यतो आपल्याला मीडियम गॅसवरतीच डोसे काढायचे आहेत. आता मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि पाण्याचा शिंतोडा मारून ते व्यवस्थित पुसून घेते. आणि आपल्याला आता इथे डोसा काढायचा आहे. शक्यतो डोसा काढताना आपल्याला पातळच व्यवस्थित जाळीदार झाला पाहिजे म्हणून जरा पातळच काढायचं आहे. आता इथे मी डोशाचं पीठ ओतून घेते आणि स्प्रेड करून घेते व्यवस्थित. शेकल्यानंतर आपण जरा थोडं तेल घालून घेऊया. डोशाला आता कलर पण यायला लागला व्यवस्थित काढून. आता वरून जरा आता आपण भाजी जरा घालून घेऊया. भाजी व्यवस्थित जरा स्प्रेड करून घेऊया आपण. असे सगळे डोसे आपण एक काढून घेऊया आधी. इथे आपले मसाला डोसा तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित चांगला व्यवस्थित अगदी खमंग सुंदर असा आपला मसाला डोसा तयार झालेला आहे. आता तो खायला काय हरकत नाही आहे. अगदी मस्त झालेले आहेत आपल्या तिथे डोसे. मसाला डोसा आपला व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे. इथे याबरोबर मी सांबारा घेतलेला आहे आणि चटणी घेतलेली आहे. आता हे आपल्याला छान अगदी मस्त की खायला काय हरकत नाही आहे. मस्त अगदी सुंदर छान टेस्टी झालेला आहे.